नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनमध्ये. आपल्याला माहिती आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता खूप लोकं उतरलेली आहेत. साधारण 400च्या आसपास उमेदवार आहेत. पण मी या महानगरपालिका क्षेत्रातील आयुक्तालय जिथे आहे, सी बेलापूर आपण जो भाग बोलतो, त्या सी प्रभाग क्रमांक 28 विषयी बोलणार आहे. या प्रभाग क्रमांक 28 मध्ये अ, ब, क असे 3च वॉर्ड आहेत. म्हणजे ह्या पॅनलमध्ये वॉर्ड या प्रभागामध्ये 3च वॉर्ड आहेत. पॅनलमध्ये 28 अ, 28 ब आणि 28 क. तर सी तसा खूप छोटे क्षेत्र आहे. ठीक आहे, झोपडपट्टी वाढलेली आहे. वरती श्रमिक नगर आहे 3, रमाबाई नगर, छत्रपती संभाजी महाराज नगर, माता रमाबाई नगर असं मी बोललो, छत्रपती संभाजी नगर आणि जयदुर्गा माता नगर. त्या 3 श्रमिक नगर आहे आणि पूर्ण कॉलनी एरिया आहे. साधारणपणे 26,000 मतदान आहे आणि यावेळी अपेक्षा आहे की 70% च्या वरती मतदान होईल. कारण की लोकं यावेळेस जरा जागृत आहेत. त्याचं कारणही आम्ही तुम्हाला खूप वेळा दाखवलेले आहेत आणि आता पण एक गोष्ट सांगतोय, की आपल्या मी सी रहिवासी आपल्या सर्वांना माहिती आहे. सी सेक्टर 1 ए जे मँगो गार्डन आहे त्याच्या बाजूला एक बघा ओसाड पडलेलं मार्केट उभारलेलं आहे. हे मार्केट जे आहे ना, हे मार्केट भाजी मार्केट म्हणून ओळखलं जातं आणि सेक्टर 1 सीबीडी डेपो असं या भाजी मार्केटला सेक्टर 1 ए सीबीडी डेपो असं या भाजी मार्केटला नाव आहे. फक्त मला सांगायचं, तुम्ही कधी जावा त्या मार्केटमध्ये उभारलेलं आहे. लाखो रुपये खर्च करून उभारलं हे मार्केट आणि या मार्केटमध्ये एकही भाजी विक्रेता नसतो. पूर्ण तुटलेल्या परिस्थितीमध्ये आहे. ओटले तयार आहे, सर्व आहे. कोपऱ्यामध्ये पूर्ण तुटलेल्या परिस्थितीमध्ये ते मार्केट असतं. खूप अगोदर इथे चायनीज सेंटर कोणी उघडलेलं. आता ते सध्या सुट्टा सेंटर आहे. या भाजी मार्केटचे झाले सुट्टा सेंटर असं साधारणपणे आपण बोलू शकतो. खूप जण सुट्टा तिथे बसलेले असतात आणि विशेषतः आपल्या सीबीडीतील स्थानिक तरुण नसतात तिथे सुट्टा मारायला किंवा लोकं नसतात. तर हे बाहेरून आलेले लोकं, तरुण तिथे बसतात. म्हणजे एक प्रकारचे थ्रेट पण आहे. आपण जेव्हा सुरक्षित सीबीडी बोलतो, त्या सुरक्षित सीबीडीला हे लागलेलं गालबोट आपण बोलू शकतो आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार इथले माजी लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक आहेत. आता मी सर्व का बोलतो कारण की हा पॅनल सिस्टम आलेली आहे. आता तिन्ही जे माजी नगरसेवक आहेत, हे तिघं जणही याच्यासाठी जबाबदार आहेत. तिथल्या त्या वॉर्डचे जे प्रतिनिधित्व करायच्या माजी नगरसेविका त्या तर प्रथम आहेतच. महिला असून सुद्धा त्यांनी या जे असुरक्षितता निर्माण झाली आहे तिथं, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. कारण की ह्याला सर्वात मोठं कारण होतं की त्यांच्या वडिलांच्या जवळच्या एका व्यक्तीने, जो कॉन्ट्रॅक्टर आहे, त्यांनीच त्यांच्याच एका पतपेढीमधून कर्ज काढून किंवा तिथून इन्व्हेस्टमेंट घेऊन हे भाजी मार्केटचं काम केलं आणि लाखो रुपयाचं बिल त्यांनी काढलं. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. म्हणजे भाजी मार्केट उभारण्यासाठी तुमच्या माझ्या टॅक्स रुपये पैशातून तो खर्च झालेला आहे लाखो रुपयांचा. मात्र तिथे भाजी मार्केट नसून ते सुट्टा सेंटर झालेलं आहे. त्याच्यामुळे सीबीडी वासियांनी याकडे थोडंसं लक्ष द्यावं, डोळसपणे बघावं, की हे लोकं वर्षानुवर्षे नगरसेवक राहून, लोकप्रतिनिधी राहून काय करतात? तर फक्त वास्तू उभारतात, परंतु त्या वास्तू लोकार्पित करत नाही. ज्याच्यासाठी ज्या प्रावधानासाठी, ज्या गोष्टींसाठी ह्या वास्तू उभारलेल्या आहेत, त्या वास्तू त्याच्यासाठी वापरल्या जात नाही. फक्त वास्तू उभारण्यामध्ये ह्यांना 10% ते 20% फायदा मिळतो. त्याच्यामुळे लोकं वास्तू उभारण्यावर खूप बांधण्याकडे म्हणजे कोणतीही स्ट्रक्चर बांधण्याकडे ह्यांचा कल असतो. परंतु ते कारण की डायरेक्टली 15% ते 20% ह्यांना मिळतात. थेट आणि तो म्हणजे कट असतो यांचा या नगरसेवकांचा आणि तोच कट आज हे लोकं सर्व दादागिरी करून, सर्व करून तसा रिडेव्हलपमेंटमध्ये कारण की ह्यांचे जे मिस्टर आहेत संबंधित नगरसेविकेचे ते आर्किटेक्चर आहेत. ते एका रिडेव्हलपमेंट फर्ममध्ये स्लीपिंग क्वार्टर आहे. त्या स्वतः मॅडम आर्किटेक्चर आहेत आणि त्यांना पतपेढीमधून त्यांचा जो पैसा उचलून ते लोकं इकडे वापरण्याच्या प्रयत्नात आहे आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हाच जो कमवलेला जो पैसा आहे, जो भ्रष्टाचारी मार्गाने, चुकीच्या मार्गाने तोच ते रिडेव्हलपमेंटमध्ये वापरणार दादागिरीसाठी, भाईगिरीसाठी. ह्यांचा सर्वस्वी डोळा ह्या डेव्हलपमेंटवर आहे येणाऱ्या सीबीडीमधल्या. त्याच्यामुळे नागरिकांनी विचार करावा, की आपल्या लाखो रुपये खर्च करून टॅक्स रुपये पैशातून लाखो रुपये खर्च करून अशा मार्केट उभारलं जातं. ते लोकार्पित केलं जात नाही. त्याचं सुट्टा सेंटर बनवलं जातं. इथल्या महिलांना, इथल्या मुलींना जी काही असुरक्षितता निर्माण केली जाते आणि याच्यासाठी सर्व्हिसवर जबाबदार हे माजी लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक आहेत. त्याच्यामुळे सीबीडी वासियांनी थोडा विचार करावा. सीबीडी वासियांनीच नव्हे तर नवी मुंबईतल्या सर्व नागरिकांनी विचार करावा, की तुमच्या आजूबाजूला असे बांधून स्ट्रक्चर नवी मुंबई महानगरपालिकेच्या बांधलेले, उभारलेले प्रकल्प किंवा बिल्डिंग्स, भवन असे किती आहेत, मार्केट्स किती आहेत, जे बांधले परंतु ते अजूनही लोकार्पित केलेले नाहीये.
त्याच्यामुळे आपला पैसा तर वाया गेलाच, प्लस यांना यांचे पैसे मिळाले भ्रष्टाचार मार्गाने. मात्र आपला पैसा वाया गेला. आपल्याला ज्या प्रावधानासाठी जे मागणी केली होती, जी वापर होणं आवश्यक होतं, ते आपल्याला वापरायला मिळत नाही. याच्यामुळे सर्व नवी मुंबईतल्या जनतेने, बीडच्या जनतेला तर माझं आव्हानच आहे, संपूर्ण नवी मुंबईतल्या जनतेने ह्याच्याविषयी विचार करावा आणि अशा नगरसेवकांना, अशा लोकप्रतिनिधींना जे चुकीच्या मार्गाने, भ्रष्टाचार मार्गाने आपला टॅक्स रुपी पैसा खर्च करून स्वतः खिशामध्ये घालतात, गावाला जमिनी घेतात, बंगले घेतात, फार्म हाऊसेस घेतात आणि तोच पैसा आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून डेव्हलपमेंटमध्ये टाकून लोकांवर अत्याचार आणि अन्याय करण्याच्या दृष्टिकोन ठेवतात. अशा लोकांना कायमस्वरूपी घरी बसवण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो आणि नागरिकांनो. त्याच्यामुळे आपल्याला नम्र विनंती आहे, की या सर्व गोष्टीचा अभ्यास करा, विचार करा आणि त्या अनुषंगानेच 15 जानेवारीला मतदान करा. धन्यवाद.